क्षणाची करावा विचार करावा या नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य अनंत कृपा विभूषित भगवान पंढरीश्वर मेत्मेच्या कृपाशीर्वादाने अखिल विश्व परमार्थिक प्राण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपाशीर्वादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने परमधर्मी आपणा सर्वांचा श्रद्धास्थान रामानंद सरस्वती महाराजांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला वारकरी संप्रदायाचे दीप प्रज्वलित करणारा हा देदीप्यमान एक दिवसीय पुण्यतिथी महोत्सव आणि महोत्सवाच्या निमित्ताने आज माझ्याकडेही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा विठ्ठल कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा झाला. पुण्य पवित्र पावनभूमी असणाऱ्या आपल्या या बारलोणी ग्रामामध्ये साधू संतांच्या मस्त लागल्या होता. काय कमी जास्त करू नको, काहीतरी कमी केलं बघ. विठाला विठाला साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या आशीर्वादाने हा संपन्न होणारा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने आज माझ्याकडेही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा आहे. मोजे बारलोणी या गावामध्ये आज तांबारे परिवाराच्या वतीने आपल्या वडिलांचे ऋण अंतःकरणामध्ये ठेवून या ठिकाणी घडून आणलेला हा तृतीय पुण्यस्मरण सोहळा त्यांचे दोन्हीही चिरंजीव श्री बळीराम तांबारे आणि संदीप तांबारे यांनी आपले वडील कैलासवासी उत्तम नामदेव तांबारे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य तुकोबरांना अभिप्रेत असलेला हा सोहळा या ठिकाणी घडून आणलेला आहे. त्यांच्या दोन्हीही कन्या अलकाताई आणि सुषमाताई, त्यांचे दोन्हीही बंधू मारुती भाऊ तांबोरे असतील आणि लक्ष्मण भाऊ तांबारे असतील, त्यांचे वडील नामदेव नारायण तांबारे, त्यांचे ऋण अंतःकरणामध्ये ठेवून तांबारे परिवाराच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणलेला आहे. विठाला आणि त्यानिमित्ताने आज माझ्याकडेही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा. माझे स्नेही हृदयस्थ मित्र, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आपल्या गावातील युवा भजनी आमदारणी आमचे उत्कृष्ट हार्मोनियम वादक नाना महाराज पाटील त्यांच्याकडनं माझ्याकडेही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा आहे. नानांनाही धन्यवाद देतो. कीर्तना सेवेसाठी उत्कृष्ट महाराष्ट्रातील नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. भावगीत भक्तिगीत अशी विशेष खासियत आपल्या भागामध्ये. काहींचं वेगवेगळेपण आहे. कुणाकडे कुठलं कौशल्य, कुणाकडे कुठलं कौशल्य. काहींकडे वादनाचं कौशल्य असतं, काहींकडे गायनाचं कौशल्य असतं, काहींकडे श्रोत ऐकण्याचं कौशल्य असतं, काहींचं पंक्तीला टायमाला यायचं कौशल्य, पण तेही कौशल्यच महाराज. प्रत्येकाकडे भिन्न भिन्न कौशल्य. परंतु भावगीत भक्तिगीत म्हटलं की त्या ठिकाणी आदरणीय आपले परिसराचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण वैभव आमचे हरिभक्ती पारायण संगीत विशारद शिवाजी महाराज सितारे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी गायनातले दोन रत्न, त्यांचं शास्त्रीय संगीत जरी झालं नसलं आणि मला त्यातलं काही कळत नसलं तरी हा हे महत्वाचं. वारकरी गायक म्हणून आज दोन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सत्संग आश्रम चिंचगाव टेकडीच्या सानिध्यामध्ये असलेले आमचे हरिभक्ती पारायण विधुऱ्याचे विठ्ठल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. माझे स्नेही वारकरी भूषण आमच्या परंडा तालुक्याचं तात्या महाराज हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाच्या साथीसाठी या ठिकाणी उत्कृष्ट नामवंत मृदंगाचार्य. खूप शिकावं लागतं, खूप घासावं लागते, रियाज करावं लागतो गायनासाठी पण वादनासाठी पण. सुरुवातीच्या काळाला आमच्या वडिलांनी मला पक्वास शिकायलाच टाकलं होतं आळंदीला. 2 वर्ष मी छान पक्वास शिकलो, पण मला 2च बोल यायचे. ती गुरुजी वैतागली माझ्यावर. आमच्या वडिलांना बोलून घेतलं. बापू म्हणले तुम्ही आळंदीला या. समोर बसवलं मी शेजारी गुरुजी समोर. गुरुजी आमच्या वडिलांना म्हणले मला घेऊन जावा घरी. आमचे वडील म्हणले त्याचा पक्वास शिकाय झाला काय? नाही म्हणले ती इतकं बिलिंदर आहे, त्याच्या नादाने माझा निमा इसरून गेला. इतकं सोपी गोष्ट नाही पक्वास शिकायचं, टाळ गायन. अजून काही काही मिली तरी अजून 6 लागा. विठाला
अशी ही कला फार सुंदर, अशी ही सगळी कलेची मेजवानी देणारी आज मंडळी या ठिकाणी कीर्तनाच्या साथीसाठी सर्वच गुणीजन या ठिकाणी टाळकरी भजनी मंडळ आपले बारलोणीचेच गायनाचार्य तात्या, आपण जर त्याला सगळेजण तात्या म्हणतो, वारकरी गायक आहेत, तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच भजनी मंडळांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर्व श्रोतेवंद विनेकरी टाळकरी सर्वांच्या जनी कोटी कोटी वंदन. विठाला सेवेकरता निवडलेला आपण साऊंड सिस्टीम साठी परत एकदा पावसात सुद्धा तुम्ही उत्कृष्ट साऊंड सिस्टीम लावले. बऱ्याच वेळा लोक व्होल्टेजचा प्रॉब्लेम सांगतात, परंतु वस्ती वाचून व्होल्टेज आहे ना भरपूर, त्याच्यामुळे लावता आलं पाहिजे. ते जरी लावण्याला फार मोठं कौशल्य, डब्याचे डबे मसाल्यांचं चव नाही कशाला असं बऱ्याच वेळा होतं, पण उत्कृष्ट आहे. शॉर्ट बट स्वीट एकदम. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती शब्द प्रभू शब्द भांडार. पुढल्या वर्षी अशा आपला होणार नाही शिवाजी महाराज, कारण रोड होणार आहे. होईल विठाला जवळच आपलं 500 फूट आम्हाला आबदार आहे, पण तुमच्यासाठी आम्ही आता गेलो म्हणजे पुढा का इकडे ते आता गाणं बसल्या बसल्या म्हणले रोड मंजूर झालाय, होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे सरपंच कीर्तनालयात आज उपस्थित भाऊ, आपण त्यांना भाऊ म्हणतो, सगळे तांबारे उपस्थित आहे. पुढं तर काय हायवेचे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. त्याच्यामुळे हा सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती शब्द प्रभू शब्द भांडार प्रेम मूर्ती जगद्गुरु श्री तुकोबऱ्यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. मानवी जीवनामध्ये तरुण जाण्यासाठी मृत्यूची असलेली निश्चितता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आजच्या अभंगात प्रतिपादन केलेली. विठाला म्हटलं की माणसाच्या जीवनामध्ये एक गुणधर्म असला पाहिजे. तो गुणधर्मामध्ये आपण कृतज्ञ असलं पाहिजे. जीवनामध्ये मोठं बनावं असं प्रत्येकाला वाटतं. इथं जगात छोटं बनायसाठी कोणी चाललं, जगामध्ये प्रत्येकाला मोठं बनावं वाटतं. मोठं बनायचं म्हटलं की माणसाच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. जी माणसं समाजाविषयी, कुटुंबाविषयी, धर्माविषयी, देशाविषयी कृतज्ञ आहेत ती माणसं या जगात मोठी, जगात मोठी. काही माणसं कृतज्ञ आहेत. कृतज्ञ असलेल्या माणसाला लोक जास्त काळ लक्षात ठेवत नाहीत. कृतज्ञ असलेल्या माणसाला लोक जास्त काळ लक्षात ठेवतात. आपल्याला जर मोठं बनावं असं वाटत असेल तर ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उपकार केले त्याची कृतज्ञता अंतःकरणामध्ये ठेवली पाहिजे. केलेल्या उपकाराचं जाणीव अंतःकरणामध्ये ठेवली पाहिजे. प्रामुख्याने हे उपकारापैकी वडिलांची कृतज्ञता अंतःकरणामध्ये ठेवून हा कार्यक्रम घडून आणलेला आहे. कर्माने आपल्याला काही विधी सांगितलेले, जे विधी करायचे, काही विधी सांगितलेले त्याला नित्य कर्म असं म्हणतात. रोज करायची कर्म आपल्याला शास्त्राने सांगितलेली आहेत. आंघोळ कधी करायची असा जर प्रश्न विचारला तर आंघोळ कधी मध्ये रोज. रोज आंघोळ हे कर्म कधी रोज करायचं. गंध रोज लावायचा. हरिपाठ रोज. ज्ञानोबरांचं ह्याला एक प्रमाण, नित्य नियमन आम्ही ते चौकार मारला तात्याने. 1 बॉल 4. नित्यनेमाला संप्रदायामध्ये फार मोठं महत्व आहे. काही कर्म आपल्याला शास्त्राने सांगितलेली जी नित्य करायची, काही कर्म आपल्याला शास्त्राने सांगितले ती नैमित्तिक आहे. नैमित्तिक कर्मांतराचं काही प्रयोजन नाही. जी कर्म नैमित्तिक केली जातात
पुण्यतिथी, श्राद्ध ही जी कर्म केली जातात ही नैमित्तिक कर्म आहे. आणि नैमित्तिक कर्म माणसाच्या जीवनामध्ये आजचं हे नैमित्तिक कर्मांतराचं प्रयोजन आहे. लोक विचारतात का नैमित्तिक? खरं तर दोन गोष्टी आपलं हे घर चालवण्यासाठी, संसार जीवनामध्ये व्यवस्थित चालवायचं असेल तर त्या माणसाने दोन गोष्टी जपायच्या. एक आपली पूर्वज आणि दुसरं आपली कुलदेवता. या दोन गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात जपल्या की तुमच्या जीवनात, संसारिक जीवनात कधीच दुःख येणार नाही. बेटा काही नैमित्तिक आहेत, काही काम्य कर्म सांगितले. इच्छा ठेवून जी कर्म केली जातात त्याला काम्य कर्म असं म्हणतात महाराज. आणि या तिन्ही कर्मात काय आपल्याकडनं पाप घडलं धुण्यासाठी प्रायश्चित्त नावाचं कर्म आहे. ते प्रायश्चित्त आजचं हे नैमित्तिक कर्मांतरातलं प्रयोजन आहे. मगाशी मी वाक्य वापरलं, जीवनात मोठं बनायचं असेल कृतज्ञता ठेवली पाहिजे. कृतज्ञता दोन गोष्टीची ठेवा संसारिक जीवाने. एक कुलदैवत आणि दुसरं आपल्या जीवनामध्ये असलेल्या पूर्वजांचे रूप. तुम्ही कुठेही जा, कुठेही गेलात की संसारिक जीवनामध्ये आलेल्या अडथळ्यांना तुम्हाला एकच पर्याय सांगते, तुम्ही तुमच्या पूर्वजांचे ऋण अंतःकरणामध्ये ठेवले नाही. आणि जर आपण पूर्वजांचे ऋण अंतःकरणामध्ये ठेवले नाही तर तुकोबराय बोलतात ते आपल्याबद्दल बोंब मारतात.